उद्यापासून पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय। 1 ते 3 जुलै दरम्यान मराठवाडा वगळता राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। IMDचा तातडीचा इशारा, उरले फक्त काही तास, महाराष्ट्र तासात 72 मुसळधार पाऊस। फक्त उरले काही तास, महाराष्ट्र सर्वात मोठं संकट, मुख्यमंत्र्यांनी केली आपत्कालीन परिस्थिती जाहीर। हवामान विभागाचा तातडीचा इशारा, महाराष्ट्राच्या अनेक भागात आज वादळी पावसाचा जबरदस्त फटका बसणार आहे। येणारे 72 तास आपल्या राज्याची प्रचंड धोक्याचे असून हवामान खात्याने अतिशय तातडीचा इशारा दिला आहे। आता काहीच वेळात महाराष्ट्र असं भयानक संकट गुगवणार आहे जे 25 वर्षात कधीच पाहायला मिळालं नव्हतं। मित्रांनो, या बातमीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण बंगालच्या उपसागरात एक भयंकर हवामान प्रणाली तयार होत आहे। त्यामुळे इतका तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे की महाराष्ट्रातील तब्बल 16 जिल्ह्यांनी यामध्ये हाहाकार माजणार आहे। ही भीतीदायक माहिती राज्याची प्रसिद्ध पुणे वेधशाळा न तिथून समोर आली आहे। त्यामुळे याकडे अजिबात कान वाकडे करू नका, कारण की माहिती सर्वांसाठी आणि आपल्यासाठी महत्त्वाची आहे। एक भला मोठा काळाकुट्ट ढगांचा समूह महाराष्ट्राच्या रोखाने वेगे पुढे सरकत आहे, ज्यामुळे 16 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः जलप्रलय येण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने एक आपत्कालीन बैठक बोलावून राज्यातील जनतेसाठी 5 महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या। खुद्द मुख्यमंत्र्यांनी या बाधित जिल्ह्यांची यादी जाहीर केली असल्यामुळे या वृत्ताला गांभीर्याने घेण्याची गरज आहे, कारण काल आणि परवा म्हणजेच की गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती। कुठे जोरदार गारपीट झाली तर कुठे विजांच्या कडकडाटाने आकाश हादरून गेलं होतं। पंढरपूर, सोलापूर भागात तर इतके भयानक वीज कोसळली की लोकांचं अतोनात नुकसान झालंय। पण मित्रांनो, तो फक्त तर छोटासा ट्रेलर होता। खरी सुरुवात तर आजपासून सुरू होणार। आज, उद्या आणि परवा म्हणजेच की पुढच्या 3 दिवसात 3 वेगवेगळ्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणारा पाऊस कोसळणार आहे। आज पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजेल, तर उद्या 10 जिल्ह्यांना फटका बसेल आणि परवा तिसऱ्या टप्प्यात उरलेले सगळे जिल्हे पावसाने धुऊन निघतील। बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले हे आसमानी संकट आता सक्रिय झाले, जे आपल्या महाराष्ट्रावर नेहमीप्रमाणे आणि वार करणार, कारण महाराष्ट्रात पहिल्यांदा असा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। या बातमीला अजिबात हलक्यात घेऊ नका। प्रशासनाने आज कोणत्या 16 जिल्ह्यांना मोठा तडाखा बसू शकतो याची यादी दिली आहे। तसेच उद्याचे कोणते 10 जिल्हे आणि परवा शेवटच्या टप्प्यात 10 जिल्हे धोक्यात आहेत याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। मग तुमचा जिल्हा या यादीत आहे का, हे पाहण्यासाठी उद्याची आणि परवाची लगेच पाहून घ्या, कारण की संकटातून वाचण्यासाठी सरकारने 5 मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। या सूचनांचे जर तंतोतंत पालन केले तर तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही, अन्यथा तुम्हाला मोठ्या नुकसानीला समोर जावे लागू शकते। सध्या अतिशय धोक्याची परिस्थिती निर्माण झाली होती असल्यामुळे लगेचच ही जिल्ह्यांची यादी पाहून घ्या। प्रशासनाने कठीण याद्या लावल्यात आणि तोच अधिकृत यादी मी या व्हिडिओमध्ये माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। बघा, येत्या काही तासातच महाराष्ट्रातील आकाशाचा रंग पूर्णपणे बदलून जाईल। हळूहळू आभाळ इतकं काळं-कुट्ट होईल की मनात धडकी भरेल आणि विजांचा कडकडाट तांडव पाहायला मिळेल। या पाठोपाठ गारांचा पाऊस पडेल आणि मागून सोसाट्याचा वाऱ्यासुटा सुटेल। तिसरी संकट सध्या महाराष्ट्रावर ओढायला आहे। यामुळे पुढील 72 तासात राज्यामध्ये अगदी आणीबाणीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण होते। म्हणूनच कोणत्या जिल्ह्यात नेमकी कशी परिस्थिती असेल याची सविस्तर यादी प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे। बघा, काल आणि परवा अशा 2 दिवसात महाराष्ट्र शासन आणि हवामान विभागाने वारंवार धोक्याचे इशारे दिले आहे, पण बऱ्याच लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। पण गेल्या 2 दिवसात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले। पहिली घटना घडली ती यवतमाळमध्ये, जिथे अचानक अवकाळी पावसाने हाहाकार माजवला। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, लोकांचं मोठं नुकसान झालं। पण त्यानंतर पंढरपूर आणि सोलापूर भागात एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली, ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र हळवळला। सोलापूरमध्ये थेट एका माणसाच्या अंगावर वीज पडल्याने त्याच्या जागीच अंत झाला। पंढरपूरमध्ये एका रात्री एकाच गावात तब्बल 4 वेगवेगळ्या ठिकाणी विजा कोसळल्या। याच कारणामुळे आता सरकारने हा धोक्याचा इशारा अतिशय गांभीर्याने घेण्याचं आवाहन केलं असून जनतेच्या या 5 महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत। आता पुढचे दिवस आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आणि धोक्याचे आहेत, म्हणूनच तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण 5 सूचना सांगणार आहोत। मग याचे 5 सूचना नेमक्या कोणत्या आहेत, पहिल्या टप्प्यातील 16 जिल्हे कोणते आणि उद्याचे कोणते, परवाचे कोणते जिल्हे आहे याची यादी सविस्तर बघा। आजचे जिल्हे, उद्याचे जिल्हे आणि परवाचे जिल्हे अशी सर्व माहिती मी तुम्हाला पुराव्यासह दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका। वेळ न घालवता आपण थेट यादीकडे वळूयात। सरकारने कोणत्या सूचना दिल्या आहेत तेही आपण सविस्तर पाहणार आहोत। आज काही वेळातच महाराष्ट्रावर निसर्गाचा मोठा प्रहार होऊ शकते। सॅटेलाईटवर संपूर्ण राज्यामध्ये पसरलेली तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक महाकाय काळा ढग
दिसला असून यामुळे हवामान तज्ज्ञही हादरले आहेत. हे केवळ नेहमीसारखे ढग नसून एकाच वेळी मुसळधार पाऊस, भीषण गारपीट, विजांचा तांडव आणि सोसाट्याचे वादळ आणणारे सुपर सेल वादळ आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील प्रचंड ओलावा आणि हिमालयाची थंड हवा एकत्र आल्यामुळे ही स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात तुरळक पाऊस किंवा उकाडा असला तरी हलक्यात घेऊ नका, कारण की संकट अनपेक्षित धडकू शकते. यापूर्वी एका रात्रीत वादळाने घराचे पत्रे उडून गावे उद्ध्वस्त केली आहे. पुणे वेधशाळेच्या मते हे सिस्टीम वेगाने सक्रिय होत असून पुढील 72 तासाचे अत्यंत धोक्याचे आहे. याचा पहिला तडाखा कोणत्या जिल्ह्यांना बसणार आहे? सविस्तर यादी. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी. वादळी वारे, विजांच्या कडकडाट आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होईल. विदर्भातील जर गोष्ट केली तर नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम यामध्ये 10 ते 15 तारखेदरम्यान वीज कोसळून मते पाण्याखाली जातील. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूरमध्ये ढगफुटी पावसाचा हल्ला होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तर भावांनो आणि बहिणींनो, ही होती प्रशासनाने आणि हवामान खात्याने दिलेली अधिक जिल्ह्यांची यादी. पण समोरच्या व्हिडिओमध्ये शेवटी मला तुमच्याशी एक सर्वात महत्त्वाची अगदी मनापासून शेअर करण्याची आहे. ती म्हणजे प्रत्येक यूट्यूबरला तुम्हाला सांगितली पाहिजे. पण निसर्गाच्या पुढे कोणचंच काही चालत नाही. हवामान विभागाने जे सॅटेलाईट फोटो दाखवला त्यावरून जे अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळे एक वेगळी शक्यता आहे. हे आहे डोक्यात ठेवा. असं नाही की मी आत्ताच सांगितलं आणि लगेच तुमच्या गावात ढग फुटला. हवामानाची सिस्टीम कधीकधी शेवटच्या क्षणी वारे फिरले की बदलते सुद्धा. त्यामुळे मनात उगाच भीती किंवा पॅनिक निर्माण करू नका. हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश, हेतू तुम्हाला घाबरवणे नसून फक्त आणि फक्त खाली गोष्टी सावध करणे हा आहे. पाऊस जर आलाच तर तुमची धावपळ होऊ नये एवढंच पहा. निसर्गाच्या पुढे कधीच कोणाचं चालत नाही, कारण की हा निसर्ग असतो. आता मला तुमच्याकडून एक छोटीशी मदत हवी आहे, कारण तुम्ही ज्या भागात राहात तिथे लाईव्ह परिस्थिती तुमच्यापेक्षा जास्त चांगलं दुसरं काही कोणी सांगू शकत नाही. तुमचा जिल्हा कोणता आहे आणि आत्ताच तुमच्या गावात किंवा शहरातून पडलं आहे का, उकाडा होतो आहे का किंवा ढगाळ वातावरण होतं आहे का? मला आत्ताच कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे पाऊस कसा चालू आहे हे पण नक्की कळवा, कारण तुमच्या एका कमेंटमुळे माहिती होतं की तुमच्या जिल्ह्यात दुसऱ्या बांधवांना समजेल की नक्की इथं काय परिस्थिती आहे आणि तुमच्या इकडे पाण्याची परिस्थिती कशी आहे. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. लगेच टाईप करा. शेतकरी बांधवांनो, विशेषतः तुमच्यासाठी मला सांगायचं आहे की शेतात जर काढणीला आलेले पीक असेल किंवा उघड्यावर असेल तर आत्ताच त्यावर ताडपत्री झाकून घ्या किंवा सुरक्षित ठिकाणी हलवा. विजांचा कडकडाट सुरू असताना विसरूनही झाडाखाली उभे राहू नका. चार्जिंगला मोबाईल लावू नका. जीवापेक्षा मोठं या जगात काहीच नाही. तुम्हाला काय वाटतं? हवामान खात्याने हे अंदाज कितपत खरे ठरतात? तुमचा पूर्वीचे अनुभव आणि काय आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि त्याचा रिप्लाय देतो. शेवटी एवढंच, म्हणजे की माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.